हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे सोमवार, म्हणजे श्रावणातील शेवटचा सोमवार. आणि याच्यानंतर आता गणपती वगैरे यायची तयारी मी चालू करणार आहे. म्हणजे आता तयारी चालूच झाली आहे माझी घरातल्या गोष्टींची. पण मी म्हटलं आज ना फक्त फ्रीज क्लिनिंग करूया, कारण मला देवपूजासुद्धा मांडायची होती. आज शेवटचं सोमवार होता, तर म्हटलं जरा वेगळी काहीतरी पूजा मांडावी. आणि म्हणून मी फक्त आज फ्रीज क्लिनिंग करायला घेतलं. अगोदर सगळं फ्रीज खाली करून घेतला, कारण खूप दिवसापासून माझं चाललं होतं की नवीन फ्रीज घ्यायचा, कारण ह्यामध्ये सामानच बसत नाही. आणि 10 वर्ष झालेली आहेत ह्या फ्रीजला. म्हणजे 10 वर्ष झाले म्हणून चेंज नाही करायचं आहे, पण काय होतं, मला सामान ठेवायला कमी पडतोय. त्यामुळं मी म्हटलं होतं नवीन फ्रीज घेऊया, पण जेव्हा घेईन तेव्हा बघता येईल. आणि म्हणून म्हटलं आधी ना फ्रीजचीच क्लिनिंग करून घेऊया, कारण खूप म्हणजे खूपच घाण झाला होता हा फ्रीज. तर म्हटलं एकाच दिवशी सगळे भांडे वगैरे काढायला नको, कारण खूप जास्त राडा होतो. पूजेची मांडणी, त्यात उपवास आहे. तर मी म्हटलं नको आज, कारण हे 2 मुलांना बघत बघत करायचं म्हटलं की खूप अवघड होऊन जातं. कारण एकदा जर सगळा पसारा काढला तर तो आवरल्याशिवाय पर्याय नाही आहे. मग युक्त सगळं आवरलं होतं मी, आणि त्याला स्कूलमध्ये पाठवलं होतं आज. त्याला स्कूलमध्ये पाठवल्यानंतर एक कार्टून होतंच पाठीमागं, म्हणजे सावी. तिला बघत बघत मला करावं लागत होतं, कारण फ्रीजमधलं जे सामान काढलं होतं ना, ते मला जेवढं जास्त किचन कट्ट्यावरती ठेवता येईल तेवढं ठेवलं, तर बाकीचं सगळं खाली होतं. मग इथं मी नवीन घासणी घेतली, आणि इथं निरम्याचं पाणी घेतलं, त्यामध्येच लिंबू वगैरे पिळलेलं आहे, जे की वास येणार नाही म्हणून. आधी इथं घासून घेतलं आहे आणि स्वच्छ पुसून घेणार आहे कॉटनच्या कपड्याने. कारण इथं ना मी अगोदर धुवून घ्यायचे स्वच्छ, पण आता मी गंजला आहे ना खालच्या बाजूने, म्हणून म्हटलं चला घासून पुसूनच घेऊया, धुवायला नको. आणि इथं बघा ही कशी बघते मी काय करते ती. आणि हे ना काम करत नाही, पण काम वाढवून नक्की ठेवते, कारण फ्रीजच्या जवळ येणं, तिथं काहीतरी करणं, पाण्यात हात घालणं, असं हिला बघत बघत मला सगळं करावं लागत होतं. त्यात युगला आता टिफिन वगैरे काही नाही आहे, त्याची एक्झाम चालू आहे, म्हणून तेवढा वेळ वाचत होता माझा टिफिनचा. पण त्याची स्कूल टायमिंग पण कमी झाली होती, 2च तास होती, 2-3 तासच होती. तेवढ्यातच मला करायचं होतं, परत त्याला घेऊन यायचं. आणि आज ना पाऊस कसलाच बंद नाही आहे, सकाळपासून खूप जास्तीचा पाऊस आहे. तर मी ते सगळं फ्रीज अगोदर म्हणजे काढून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडनं फ्रीजच्या ते काच असते ना, त्यावरती ठेवायला मॅट आहेत, त्यामुळे काच एवढ्या जास्त घाण होत नाहीत. पण मॅट आणि इतर ज्या गोष्टी असतात ना, इकडच्या साईडचे आपण जे डब्बे वगैरे ठेवतो, ते खूप जास्त घाण होतं. कारण आता युगसारखा फ्रीज उघडत असतो, काही असू किंवा नसू, पण त्याला सवयच आहे फ्रीज उघडून सारखं बघायची त्याच्यामध्ये. तर आतली बाजू स्वच्छ करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हे डोअरचं केलं, चारी बाजूने मी बाहेरून अगोदर घासून वगैरे स्वच्छ करून घेतला आहे. वरची साईडसुद्धा सगळी स्वच्छ करून घेतली, पाठीमागची साईड स्वच्छ करून घेतली. आणि इथं माझं आता पूर्ण क्लीन होत आलेलं आहे फ्रीज. त्याच्यानंतर मी जे ड्रॉवर्स होते ना, ते सगळे घासून इथं वाळत घातलेले आहेत, पण बाहेर उन्हाचं वातावरण नाही आहे, त्यामुळे हे असं वाळणं मुश्किल आहे. फॅन लावला आहे मी, तरी पुसून घेतले स्वच्छ एक कॉटनच्या फडक्याने पुन्हा. आणि ते स्वच्छ असं फ्रीज करून झालं आहे, 2 मिनटं ओपन करून ठेवला. आणि त्याच्यानंतर मी लाईट लावून घेतली आतमध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती पाऊस येतोय, खूप जास्तीचा पाऊस यायला लागला आहे आज, कसलाच बंद नाही आहे सकाळपासून. आणि वातावरणसुद्धा असं झालेलं आहे, त्यामुळे आता हे सगळं घरातले कामं करताना ना खूप अशी चिडचिड होती, कारण असं बाहेर पाऊस असलं ना, ते असं वाळत नाहीत प्रत्येक गोष्ट पटकन. त्याच्यानंतर मी इथं कप्प्यांमध्ये ना टिश्यू पेपर टाकून घेतलेले आहेत, आणि त्याच्यामुळे म्हणजे कसं घाण होणार नाही जास्त म्हणून. तर इथं बॉटल सेक्शनमध्ये बॉटल ठेवल्यात, खाली मसाल्यांच्या पुड्या आणि कलर्स ठेवल्यात. त्याच्यानंतर वरती जे आहेत ना, ते ड्रायफ्रूटच्या भरण्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. आणि जे मैदा वगैरे जे असतं ना, ते खाली स्टोरेज केलेलं आहे, त्यामध्ये जाळी आळी होऊ नये म्हणून. मैदा, बेसनपीठ वगैरे जे आहे ना, ते खाली फ्रीजच्या ट्रेमध्ये ठेवलेलं आहे, कडधान्य वगैरे जे असतं ते. त्याच्यानंतर इथे डब्यांमध्ये जे न लागणाऱ्या, म्हणजे ज्या गोष्टी खराब झाल्या होत्या ना, त्या सगळ्या टाकून दिलेल्या आहेत, कारण म्हटलं उद्या भांडे घासताना ना मला ते सोपं जाईल. आणि त्याच्यानंतर मग सगळा किचन कट्टा क्लीन करून घेतला, पूर्ण किचन कट्टा स्वच्छ केला, किचन कट्ट्याच्या खालचं सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि देवघर इथं बी स्वच्छ करून घेतलं, देव घासून ठेवले, फरशी पुसली. आणि फरशी पुसल्याच्या नंतर ना मग मी सुंदर अशी ही पूजा मांडलेली आहे. आज शेवटच्या सोमवारची ब्ल्यू कलरची ही शेवंतीची फुलं मला भेटलेली आहेत. पहिले 3 सोमवार भेटली नव्हती, ह्या सोमवारी भेटलेत. त्याच्यानंतर व्हाईटवरती पर्पल कलरची फुलं ठेवली. आणि म्हटलं स्वयंपाक करून घेतला. त्याच्यानंतर पूजा केल्यानंतर अगोदर पटकन स्वयंपाक केला, कारण 7:30 वाजता माझं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. त्याच्यानंतर म्हटलं ह्यांना चला आज शेवटचा सोमवार आहे, तर जाऊन येऊया महादेवांना बाहेर, कारण 3 सोमवारी गेलो होतो जवळच्या महादेवांना. एक सोमवारी भुलेश्वरला गेलतो, आणि आज शेवटचे सोमवार आहे म्हणून मग आम्ही गेलो हडपसरला, तिथल्या मंदिरामध्ये आकाशवाणीच्या तिथं गेलो होतो इथं. आणि इथं ना मसाला दूध होता, खूप छान होतं ते, मुलांना खूप आवडलं होतं. मग आम्ही तिथं मसाला दूध घेतलं, आणि खूप छान वाटत होतं. एक 15-20 मिनटं आम्ही तिथं बसलो, आणि मस्त त्यांनी देखावा केला होता तिथं. पण मला तर ते सांगता येणार नाही की काय, म्हणजे काय प्रकारचा देखावा होता तो. तुम्हाला बघा स्क्रीनवरती दिसतं, इथं मी स्क्रीन मोबाईलमध्ये झूम करून इथं दाखवलं आहे, तुम्ही बघा.
आणि जे कोणी इथं येऊन गेले असतील ना त्यांना माहिती असेल की हे कोणता देखावा केलेला आहे त्यांनी. मला नाही माहिती, म्हणजे सांगता नाही येणार मला कशा प्रकारचा देखावा आहे तो. त्याच्यानंतर मग इथं खूप छान वाटत होतं, लाईटिंग होती, जास्त गर्दीसुद्धा नव्हती आणि छान आमचं दर्शन झालं इथं. मग मुलांनी पण छान तिथं एन्जॉय केला, दूध पिले सगळेजण, मसाला दूध होते, परत राजगिऱ्याची चक्की आणि बनानाज होते प्रसाद म्हणून, सगळ्यांना त्यांनी वाटलं. मग घरी आले आणि आजचा मेनू होता आपला चपाती, बटाटा छोले, डाळ भात आणि मेथीची भाजी. खूप साधं सिंपल केलं होतं, कारण सकाळपासून एवढा कंटाळा आला होता ना कामाचा, त्यामुळे काही करायची इच्छाच राहिली नव्हती, त्यामुळे एवढंच आज करून गेले होते पटकन. तर कसं वाटतं तुम्हाला माझे डेली ब्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. आणि असा होता माझा आजचा दिवस. आणि इथंच फायनलीच 10 वाजता आम्ही युगचा अभ्यास करायला घेतलेला आहे, कारण त्याचा अभ्यास राहिला होता. आणि जसं की मी म्हटलं त्याची एक्झाम चालू आहे, मग त्याचा इथं अभ्यास घेतला. आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.